कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, ओठांवरती आल्याखेरीज गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, ओठांवरती आल्याखेरीज गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं. शब्द शब्द रीते शब्द त्यांचं काय करणार, शब्द शब्द रीते शब्द त्यांचं काय करणार, तळ फुटक्या माठामध्ये पाणी कसं भरणार. मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं, मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं. आपण बोल लावल्याखेरीज पाणी नसतं आपलं, पाणी नसतं आपलं, पाणी नसतं आपलं, पाणी नसतं आपलं, पाणी नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, ओठांवरती आल्याखेरीज गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं. मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो, मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो, कोंब फुटून आल्यावरच हिरवा मोक्ष मिळतो. मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं, मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं. आतून आतून भिजल्याखेरीज रुजणं नसतं आपलं, रुजणं नसतं आपलं, रुजणं नसतं आपलं, रुजणं नसतं आपलं, रुजणं नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, ओठांवरती आल्याखेरीज गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं ला ला ला, गाणं ला ला ला. कविवर्य कुसुमाग्रज असं म्हणतात की कवीची कविता हेच त्याचं सर्वोत्तम स्मारक आहे. त्याचं राहतं घर सुरक्षित ठेवलं नाही तरी चालेल, त्याचे पुतळे उभारले नाहीत तरी चालेल, पण त्याची कविता सुरक्षित आणि जिवंत ठेवणं आणि ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं सगळ्यात महत्वाचं. आणि हाच प्रयत्न कुठेतरी गेले काही वर्ष मी करायचा प्रयत्न करते. तळमळ हीच होती की कविता कुठेतरी जिवंत राहावी. इतकी कविता संग्रह आपल्याकडे, इतकी समृद्ध परंपरा आहे कवितेची, आणि आजकालची पिढी कविता संग्रह हातात घेऊन कविता वाचत नाही, ही हळहळ कुठेतरी होते. आणि असं वाटतं की मग काय करू शकतो. आता बरेच जण मला म्हणतात की काय आहे तुझं हे कविता 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 एवढं, एखाद्याला नाही कळत कविता वगैरे, काय झालं, आमचं काय अडलंय, आमचं काय बिघडलंय. तर मला असं वाटतं की कविता तुमच्या आयुष्यात नसेल, की तुम्हाला स्पर्शत नसेल, तर तुम्ही जगत असाल, पण जिवंत आहात का हे एकदा स्वतःला विचारून पाहायला पाहिजे. मी खूप गंमतशीर किस्सा सांगते. सध्या आपल्या जगात जे काही वातावरण चालू आहे, कधी कधी मन विषण्ण होतं. खरं तर रोज उठल्यावरच होतं. माझी एक मैत्रिणी शिरीषा साठे, शी इज अ सायकोलॉजिस्ट, व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ माइन. तिच्याशी मी परवा गप्पा मारत होते आणि तिला मी म्हटलं की काय ग, काय चाललंय हे जगात, आणि आपण कुठे कवितांचे वगैरे कार्यक्रम करतोय, काय कला बिला म्हणत राहतोय आपण, कधी उद्ध्वस्त होईल, कधी काही होईल.
तर ती म्हणाली नाही नाही, तू करतेस ते बरोबर आहे. मी म्हटलं कसं काय? तर तिने मला सांगितलं की तिची एक सून जिचे नातेवाईक इस्रायलमध्ये आणि तिथे आता प्रचंड भयाची परिस्थिती आहे. रोजचा दिवस आज आपण जिवंत आहोत अशा भावनेने ते उठतात आणि तिच्या आपल्याला जी दृश्य दिसतात ती सगळीच फारच हॉरिफाईंग आहेत. पण तिला तिथले काही व्हिडिओज येतात तिच्या सुनेला आणि तिथे ती लोक, ती मंडळी एकत्र येऊन गातायत, नाचतायत, कविता म्हणतायत, वेगवेगळ्या ऑथर्सच्या कथा वाचतायत आणि अशा पद्धतीने ते जगतायत, स्वतःला जिवंत ठेवतायत. आजूबाजूला सगळं अँटी लाईफ चालू असताना कला ही एकच गोष्ट असते जी प्रो लाईफ असते. त्यामुळे तू करतेस ते करत राहा अशी तिने मला शाबासकीची थाप दिली आणि आपण जिथे आहोत ते योग्य ठिकाणी आहोत. आणि कविता बेताल आणि बेसूर झालंय ना आजूबाजूचं आयुष्य. जिथे सूर आहे, लय आहे, त्याच्या आपण जास्तीत जास्त जवळ गेलो तर कुठेतरी जगणं सापडत जातं असं वाटतं. आणि कविता बघा आपल्याला एलियन नाहीये, परकी नाहीये. आपण भारतीय आहोत. आपल्या नसा नसात कविता आहे, रंध्रातून ती वाहते. तुम्ही म्हणाल कसं काय, काय बोलतेस तू? आपण म्हणतो की आपला देश विविधतेने नटलेला आहे, वेगवेगळ्या सणांचा आहे, वेगवेगळ्या ऋतूंचा आहे, वेगवेगळ्या संस्कृतींचा आहे. पण मुळात आपला देश हा गोष्टींचा आहे आणि कवितांचा. सगळ्यात जुनी स्क्रिप्चर ज्याला आपण रामायण, महाभारत, ही महाकाव्य. एक होता दशरथ राजा, असं सांगितलेलं नाही हो, कितीतरी थोर काव्य ज्यांनी संपूर्ण जगाला जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं. ती भगवद्गीता ही काव्यच आहे. आतापर्यंत आपल्या घरातल्या स्त्रिया सहजपणे जात्यावर बसून उभ्या गायच्या, काहीतरी काम करताना त्यांना आपोआप सुचायचं. हे सगळं आता कुठेतरी हरवत चाललंय. पण हरकत नाही, ज्या कवींनी जे जिवंत ठेवलंय ते आपण पुढे 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 नेत राहूया. आपल्याला काय वाटतं हे सांगण्यासाठी भाषेची निर्मिती झाली असं मला वाटतं, बरोबर? पण अशा काही भावना ज्या शब्दातही पकडता येत नाहीत, ज्या अमूर्त आहेत, त्या व्यक्त करण्यासाठी कवितेची निर्मिती झाली. आणि ही कविता आपलं आयुष्य उजळून टाकते. संजीवनी कोकिल म्हणतात की कविता म्हणजे नदीच्या पात्रात सोडलेला आंदोलता दिवा. कविता म्हणजे नदीच्या पात्रात सोडलेला आंदोलता दिवा. त्यांनी कोणाचा किनारा उजळावा अशी अपेक्षाच नाही. त्यांनी कोणाचा किनारा उजळावा अशी अपेक्षाच नाही. पण उजळलीच एखादी पायरी तर होणारा हर्षही नाकारता येणार नाही. तर होणारा हर्षही नाकारता येणार. अशा काही आयुष्य उजळून टाकणाऱ्या कविता आज आपण घेणार आहोत. आणि सगळ्यात सुरुवातीला विंदा करंदीकरांच्या काही कविता बालकविता आहेत. खरं तर असं सांगितलं जातं की त्यांचा थोरला मुलगा काही कारणाने आजारी होता, अंथरुणाला खेळून होता आणि त्याला रिझवण्यासाठी, त्याचं मन रमवण्यासाठी कविवर्य विंदा करंदीकरांनी काही कविता रचल्या. त्या म्हणायला बालकविता आहेत पण कितीदा तरी आपल्यालाच अंतर्मुख करतात. तर या कविता आज तुम्ही माझ्या मागे म्हणणार आहात, शाळेनंतर आज कविता म्हणतात असे किती जण? बरं, मग आज चांगल्या बाई मिळाल्या आहेत तुम्हाला. बऱ्याचदा असं होतं की कविता जोपर्यंत आपण एकत्र म्हणत असतो किंवा गाणं म्हणून ती आपल्या समोर येते तेव्हा ती सहज आपलीशी वाटते. पण शाळेत होतं काय की ती जेव्हा पोर्शनला येते आणि याचे संदर्भासहित स्पष्टीकरण द्या, यात कवीला काय म्हणायचे सांगा, समानार्थी शब्द सांगा वगैरे, हे सगळ्या कॉन्सेप्ट आल्या, भीती आली की मग ती कविता अडीचच मार्काला म्हणून जी काय ऑप्शनला पडते ती आयुष्यभर ऑप्शनला पडते. पण आज आपण पुन्हा एकदा तिचा हात पकडणार आहोत आणि आपल्या बरोबर घेऊन चालणार आहोत. तर विंदा करंदीकरांच्या काही कविता मी एक एक ओळ म्हणणार, माझ्या मागे तुम्ही म्हणणार. बघा, सगळ्यांनी गुड स्टुडंट सारखं वागायचं. परीचा पडला दगडावर पाय, परीचा पडला दगडावर पाय, परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय, दगड म्हणाला आय आय,
परी म्हणाली तू तर दगड. परी म्हणाली तू तर दगड. तुला का होते परी जड. तुला का होते परी जड. परी म्हणाली तू तर दगड. परी म्हणाली तू तर दगड. तुला का होते परी जड. तुला का होते परी जड. दगड म्हणाला इथे पहा. दगड म्हणाला इथे पहा. परीला दिसल्या जखमा दहा. परीला दिसल्या जखमा दहा. तेव्हापासून सगळ्या परी तेव्हापासून सगळ्या परी चालू लागल्या अधांतरी. चालू लागल्या अधांतरी. तेव्हापासून सगळ्या परी चालू लागल्या अधांतरी. क्या बात आहे.